नालायक बाई, लाज नाही वाटत तुला? मला माझ्याच मुलापासून तोडायला निघालीयस? एक लक्षात ठेव, मी त्याला जन्म दिलाय, मी त्याला लहानाचं मोठं केलंय, मी उपाशी राहून त्याला घास भरवलेत, पण फक्त तुझ्यामुळे तो मुलाखतीत माझ्याबद्दल एक अक्षरही बोलला नाही. अजून किती पाडणार आहेस मला माझ्या मुलाच्या नजरेतून? किती छळणार आहेस आणखीन? अगं बोल. आई काय चाललंय? जीव घेईन मी तिचा. कोण समजते स्वतःला? जयश्री बस, शांत हो. इतरही लोक आहेत इथे. सर आपण कार्यक्रम सुरू करतोय. हो चला चला चल. मी ठीक आहे, तुम्ही जा. अहो मी खरंच ठीक आहे, जा, मी आलेच. प्लीज जा, प्लीज. रेडी सर? नमस्कार मंडळी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा सर्वांचं खूप स्वागत. तर आपल्या बरोबर आहेत संस्कृती इव्हेंट या कंपनीचे फाउंडर मिस्टर आकाश ठाकूर. तर आकाश सर, तुम्ही तुमच्या आणि वसुंधरा मॅम बद्दल एवढं बोललात, आता तुमच्या लहानपणाबद्दल सुद्धा प्रेक्षकांना जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. मला पण माझ्या लहानपणाबद्दल बोलायला खूप आवडेल. शेवटी खरा माणूस तेव्हाच घडतो. गंगाधर ठाकूर माझे आजोबा, ते एका मंडप पुरवणाऱ्या कंपनीत काम करायचे. माझ्या बाबांनी अगदी तरुण असल्यापासून माझ्या आजोबांना मदत केली आणि मग त्यांच्या आशीर्वादाने बाबांनी एक मंडप बांधण्याचा बिझनेस सुरू केला. तेव्हा आईने हिमतीने घर सांभाळून आम्हा सगळ्यांना मोठं केलं. लग्न समारंभात कसली काळजी घ्यायची, लोकांच्या गरजा कसं पूर्ण करायच्या, हे सगळं मी बाबांकडून शिकलो. आणि मग जेव्हा संस्कृती इव्हेंट्स सुरू करण्याचा विचार केला, तेव्हा नको नको म्हणत असताना पण आईने तिचे सगळे दागिने गहाण ठेवले. का? तर काही कमी नको पडायला म्हणून. मला माझ्या बाबांकडून ज्ञान मिळालंय, तर माझ्या आईकडून बल. मला तुम्हाला काहीतरी वाचून दाखवायला आवडेल. आई सारखी कणखर स्वभावाची बाई मी कधीच पाहिली नाही.
कोणत्याही परिस्थितीत हिम्मत हरू न देण्याची ताकद तिच्यात आहे. शिस्तीला तिच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं स्थान आहे. तिने प्रचंड कष्ट उपसून आपल्या मुलांना घडवलंय आणि सुनांना पण ती हेच धडे देते. हे मी नाही, माझ्या बायको बसून राहिली. म्हणाली की जर मी कुठे अडलो ना तर हे वाचा म्हणून. माझ्या आईचा खूप आदर करते ती, आणि का नाही करणार, माझी आई आहेच तशी. तिच्या मनोबलाच्या जोरावरच आज एक कुटुंब टिकून आहे. तुमची परवानगी असेल तर मला प्रेक्षकांसमोर त्यांना आणायला आवडेल, प्लीज. येस प्लीज. थँक्यू. माझी आई ही फक्त माझी आई नाहीये, हीच माझी गुरु पण आहे. मला खरं तर या इंटरव्ह्यूची सुरुवात हिच्यापासूनच करायची होती. तशी मी तयारी पण करून आलो होतो, आणि मग तुम्ही वेगळेच प्रश्न विचारले आणि इंटरव्ह्यू दुसरीकडेच गेला. असो तर अशी आहे माझी आई. मला माझ्याच मुलापासून तोडायला निघाली. You have a very beautiful family, sir. एकीकडे एक खंबीर आई जिने तुम्हाला तुमच्या पायावरती उभं केलंय. इतकंच नाही तर एका यशस्वी घोडदौडीसाठी सज्ज पण केलंय. आणि दुसरीकडे तुमची एक समजूतदार बायको. खरंच खूप खूप अभिनंदन सर. थँक्यू. तर मित्रांनो, हे होते आकाश ठाकूर. शांत, संयमी, पण तितकेच प्रामाणिक आणि बुद्धिमान. मला आशा आहे तुम्हाला आजचा भाग नक्कीच आवडला असेल. असेच कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सर. खूप छान झाला इंटरव्ह्यू. You're welcome. Are you okay? अहो मी खरंच ठीक आहे. तुम्ही नका काळजी करू. नाही, यावेळी मी जाऊ देणार नाही. मी बोलणार आहे आईशी. नाही आकाशराव, थांबा प्लीज प्लीज, असं नका करू. वसू, तुम्ही नेहमी असं काय करता? हा, जरा स्वतःच्या बाजूने बोलत जा ना. ती चिठ्ठी तुम्ही लिहिली होती, तुम्ही का नाही सांगितलं खाली? आणि काय झालं असतं?
आईंची अवस्था पाहिली आहे तुम्ही? आधीच त्यांचा बीपी वाढतं की काय असं सतत टेन्शन असतं, मला सतत भीती वाटत असते. आणि मी काही बोलले असते तर आईंना अजून त्रास झाला असता. हे चुकीचं आहे ना. काय चुकीचं आहे? आईंनी माझ्यावर हात उचलणं असेल कदाचित, पण मी त्यांना आई म्हणते. त्या मला त्यांची मुलगी मानत नसतील, पण त्यांचं प्रेम मिळावं म्हणून मी सतत झटत असते. मग त्यांच्या रागापासून लांब का पण? रागात पण तर प्रेम दडलेलं असतंच ना. आणि मला सांगा, लहानपणी त्यांनी तुम्हाला कधी धपाटे घातलेच नाहीत का? फक्त ते लहानपणी. मग त्याचा सहवास मला मोठेपणी मिळतोय. आता मी तरी काय करू त्याला? हे हसण्यासारखं काही नाहीये वसुंधरा. सॉरी. हे बघा आकाश, आपल्या दोघांनाही माहिती आहे की आई खऱ्या अशा नाही आहेत. तुम्हीच मला सांगा, तुम्हाला माहित असलेल्या आई कधी कधी माझ्यावर हात उगारतील? कधीच नाही. बस मग. आणि मला एका गोष्टीची खात्री झाली आता, त्यांच्या मनात गैरसमज भरवले जातात. आता मलाच आईंची खूप काळजी वाटते. मला पण तुम्ही एका गोष्टीची खात्री बाळगा, माझ्या आईंबद्दल काहीच तक्रार नाही आणि कधीच नसेल. त्यांना माझ्यावर रागवण्याचा, चिडण्याचा संपूर्ण हक्क आहे. त्यामुळे आता तुम्ही माझी काळजी नका करू. मी आवरून आलेच. मम्मा इकडे बघ ना. मम्मा इथे बघ ना. स्माइल. तन्या, काय चाललंय तुझे फोटो काढणं? हा अगं मम्मा, मला हे पोस्ट करायचं. फीलिंग लाईक अ विनर. डोंबलाची विनर. असं कसं? आईंनी वसुंधराच्या कानाखाली मारली, तेही काही कारण नसताना. मग जिंकलं ना आपण. ते देवा, या माझ्या लेकीला कधी अक्कल येणार आहे रे? म्हणजे म्हणजे काय म्हणजे? मला एक सांग, जयश्रीनी वसुंधराच्या कानाखाली मारली हे तू बघितलंस हो ना? येस. अजून काय बघितलंस? तिचा सुजलेला गाल. हसण्यापेक्षा स्वतःच्या सासूचा चेहरा बघितला असतास ना तर कळलं असतं तुला. काही जिंकलो बिंकलो नाही होत आपण. व्हॉट? व्हॉट काय व्हॉट? जयश्रीचा चेहरा बघितलास? त्याला गिल्टी वाटत होतं, लाज वाटत होती स्वतःची. नो. ओ नो नाही, हेच होऊ द्यायचं नाही आपल्याला. तनया, कळतंय का तुला? ती जयश्री ना आपल्या कंट्रोल खाली राहिली पाहिजे सतत. तिला अजून गिल्टी वाटता कामा नये आणि यासाठी काहीतरी करावं लागेल. काय हो, तुला काहीतरी करावं लागेल. मी काय करणार आहे मम्मा? गॉड, आता हे सुद्धा मीच सांगायचं का तनया? एनिवे, ऐक. कळलं? जा आता. हे बघ, अजून कमेंट्स थांबत नाहीयेत. जिकडे तिकडे आकाश आणि वसुंधराचं कौतुक होतंय. आयडियल कपल म्हणतात त्यांना. तुला सांगतो, त्यांचं आपण लग्न लावून दिलं ना, हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय होता. हो का? मग मधल्या काळात जे घडलं ते तिने फसवलंय आपल्या आकाशला. विसरू नका तुम्ही. छे, तू बरी विसरू देशील मला. पण त्याच वसुंधरानं आकाशला प्रेमानं साथ दिली, त्याला सांभाळलं. हे तू सोयीस्करित्या विसरतेस ग. काय ना, कावीळ झालेल्या माणसाला अख्खं जग पिवळं दिसतं. त्याला कोण काय करणार? सोड. आई, तुम्ही ठीक आहात ना?
नाही म्हटलं एकदा चेक करावं. मला कळतच नाहीये काही. आई खरं सांगू, नाही म्हणजे तुम्ही वसू वहिनीवर हात उचलला ना, ते मला पण बरोबर नाही वाटलं. नाही म्हणजे विचार केल्यावर लक्षात आलं की तुम्ही जे वागला ना ते अगदी बरोबर होतं. जी बाई थोड्या दिवसापूर्वी आपल्या नवऱ्याच्या जीवावर उठली होती, जी त्याच्याशी इतकं खोटं वागली, ती तुमच्याबद्दल असं लिही. नाही मला वाटतं आकाश दादांना हे उगाच बोलला असेल, स्वतःच्या बायकोला प्रोटेक्ट करायला. नाही पण एक आहे आई, आव कसा आणायचा हे त्या वसू वहिनीकडनं शिकलं पाहिजे. अच्छा, तुम्हाला अजूनही वाटतंय की वसुंधरा आव आणतायत? आकाश, नाही मी इथे तुझ्याशी शांतपणे बोलायला आलो होतो, पण आता नको. मी फक्त एक सांगतो, जर त्यांना आव आणायचं असतं ना तर त्यांनी तुझ्याबद्दल ते सगळं लिहिलंच नसतं. तुला माहितीये तुला त्या उलटून का काही नाही बोलल्या? कारण त्यांनी तुला आईचं स्थान दिलंय. त्यांचं म्हणणं आहे की आईचा हक्क आहे माझ्यावर रागवण्याचा. त्यांचा खरेपणा तुला कधी दिसणार आहे का? जे नाहीये ते दिसायचा प्रश्नच येत नाही आकाश. झापडं तुझ्या डोळ्यावर बांधली गेली माझ्याने, म्हणून तू तिची बाजू घेतोस. ठीक आहे, ठीक आहे, तसंच घेतोय मी त्यांची बाजू, आणि घ्यायलाच पाहिजे ना. तू शिकवलंयस का, सत्याची बाजू घेणारा एकटा जरी असला ना तरी सत्य कधीच हरत नाही. पण तूच तुझी शिकवण कशी काय विसरलीस? आकाश, तू अशी नव्हतीस का? काय झालंय तुला? तू काय एवढी बदललीस? प्लीज अजून एकदा विचार कर. तुला काय वाटतंय? फक्त तुला एकटीला काय वाटतंय हे जरा तपासून घे प्लीज. वाव, आकाश दादा पण ना अजून तुम्हालाच बोलतोय. नाही आई तुम्हीच सांगा, आई कधी बदलू शकते का? नाही मला तर वाटतंय ना आकाश दादाच बदललाय. आता तो जरी बोलत असला ना तरी चावी ती वसुंधरा मारते, म्हणूनच तो स्वतःच्या आईवर पण विश्वास ठेवायला तयार नाहीये. आई 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 प्लीज तुम्ही रडू नका ना, मी तुम्हाला असं अजिबात नाही बघू शकत. मी तुम्हाला प्रॉमिस करते, खरंच मी अखिलला असं कधीच बदलू देणार नाही, आणि स्पेशली कोणाला त्याला मॅनिप्युलेट पण करू देणार नाही. प्रॉमिस आई. तुम्ही आधी शांत व्हा बरं.